ते विषय माझ्या घरात आहेत. 8-12मध्ये लग्न मी केलेलं आहे. 6 नातू होऊन गेले, अजून नवरा बायकोचं आमचं भांडण नाही. तुम्ही गुण पाहण्यापेक्षा त्याचं पॅकेज पाहण्यापेक्षा सगळ्यात अगोदर त्या मुलाचे आतले गुण पहा. या ब्राह्मणांकडचे गुण नका पाहू आणि त्याचं पॅकेज नका पाहू, तेव्हा मुलींची व्यवहार करा. आज जे चांगले चांगले पोरं पडले आहेत निव्वळ महामूर्खपणामुळं पडलेले आहेत आणि चांगल्या चांगल्या पोरींचे वय निघून गेलेले आहेत तरी ते अजून थप्पीला आहे. ज्या 85च्या मुलींचे अजून बायोडाटे येत आहेत. कशामुळं? हे ब्राह्मण नालायक सांगतात इथं योग येणार नाही, तिथं योग येणार नाही. एका मुलीने एका ब्राह्मणावर केस टाकलेली, तिचे चांगले चांगले स्थळं त्याने सोडले. इथं योग नाही, तिथं योग नाही. तिचं लेखी माझ्याकडे पडलेली अजून. तिने त्या ब्राह्मणावर केस टाकलेली, 10 स्थळं सोडले. 11व्या स्थळाला सांगितलं हे योग्य आहे आणि 8व्या महिन्यात त्याची फारकतीची तयारी आहे. मग कोणावर विश्वास ठेवता येतो? म्हणून सांगतो गुण पाहण्यापेक्षा त्याच्यातले गुण पहा, त्याचं पॅकेज आणि ते नका बघू. गुण नका आणि गुरु नका बघू. तो हातून किती गुरगुर करतो हे पहा, त्याचं घर किती गुरगुर करतं ते पहा. गुरु नका बघू. आणि गुरु करण्याच्या अगोदर बी तो किती गुरुवान आहे तेव्हा त्याला गुरु करा. आपण जातो पंडित मिश्रा सांगतो त्याच्या विरोधात मी नाही. फक्त बेलाचं पान उचलून तुम्ही लगेच टाईट होऊन जाणार नाही. 12 बाया पैसे देऊन उभ्या केलेल्या आहेत. मी सांगतो तुम्हाला आपल्याकडे हा इथं 40गावला मला गुण लागला प्रदीप मिश्राचं पत्र जे आहेत ना 12 बायांना पैसे देऊन उभं केलेलं होतं तिथं. जी चेन्नईची बाई सांगितली होती, चेन्नईची बाई आज बी तुम्ही इकडं आणा तिच्याशी बोलून पहा, ती प्युअर हिंदी बोलते का असं. तिला एवढी हिंदी येतच नाही, तिची वेगळीच भाषा राहते, पूर्ण टाईट हिंदी येत नाही तिला. तिचे चेन्नईचा ड्रेस आणि इथला ड्रेस तिने जो घातलेला होता आणि इथं 3ऱ्या दिवशी जिने वाक्य वापरलं होतं, मी इथं आलेलो नव्हतो, त्याच्या एकही पुराणाला मी जात नाही, घरी पाहतो. कशामुळं? तू जर लोक पकडत नाही. आता तुमचं श्यामदेवला कोणी ओळखत असेल जेव्हा डोळ्याचा श्यामदेव हां, त्याचा मुलगा एवढाच होता. त्याच्याकडच्या कार्यक्रमाला मला 25 वर्षाच्या वरून गेलेली. तो डिपा म्हणून गेला. तो त्या मुलाचा आता लग्न आहे, त्या मुलाचं आता लग्न आहे. त्यावेळेस मी त्या बाईला सांगितलेलं होतं तू असं कर. ते पंडित मिश्र आता सांगतो, पंडित मिश्र आता सांगतो मी तसे जर पैसे उभारले असते तर माझ्या आतापर्यंत 25 बिल्डिंगा होऊन गेलेल्या असतात. पण तसं करायचं नाही, लोकांना लुबाडायचंही नाही आणि कामं करायचे नाही. आता सगळे बघत पहिले सांगत होते की विधवा बाई माझ्याजवळ चालणार नाही, कोणी येऊ नको. पण कुठल्याही बघत नाही, कोणत्याही बाईने कोणत्याही माणसानं जर सांगितलं की विधवा बाई पुढं चालत नाही, त्याला तिला कुठल्याही भगतला विचारायचं, जो शहाणपणा करेल त्याला. मी करत नाही, मला चालतात. कशामुळं? तर त्याला विचारायचं ही पहिल्या जन्मात कोण होती, कानबाई पहिल्या जन्मात कोण होती ही सांग. तिची कहाणी आता मी तुला सांगतो. ही लिंग पुराणात जी होती ही पहिली दक्ष राजाची कन्या होती. तेव्हा ती सती अवतार होता. आणि आताचे बाया ऐकून घेत नाही. ज्या घरात बाईचं डोकं पुढं चाललं त्या घर पुढं जात नाही. जिथं जास्त बाईचं वर्चस्व झालं ते घर पुढं जात नाही. त्या माणसाची मॅन पॉवर राहिली तेच घर पुढे जातं, एवढं लक्षात ठेवायचं. अतिशहाणी बायको नको आणि डोक्यावरची बी नको. ती डोक्यावर बसली की त्याच्या संसाराचा विध्वंस आहे. सतीने त्यावेळेस शंकराचं ऐकलं नाही म्हणून तिला मरण पत्करावं लागलं. त्यावेळेस ती मेली, तिचे 51 तुकडे झाले. तिचं शेवटचं बिटकुट होतं हिमालयात होतं. तिने 14,000 वर्षापर्यंत तपश्चर्या केली. नंतर तोच कन्हेराचा विवाह झाला तिचा. म्हणून आंब्या खालून जे आणतो आपण कन्हेर कानबाई, तर तो कन्हेर आता 13ची सुरुवात होती. तर मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार तर त्यांचे 4 दिवसापर्यंत खेळ चालला. ही झाडाच्या आडं लावायची, आंब्याच्या झाडं आडं, 3 तो लावायचा कन्हेरच्या झाडं आडं. ते दोघांचा 4 दिवस चाललं नाही. तर 4थ्या दिवशी शुक्रवारी सायंकाळी त्यांचं मिलाप झालं आणि तेव्हा कुठं त्यांचा विवाह झाला. आता बिजोरा आपण रात्री बांधतो, म्हणजे रात्री फिरतो बिजोरा. पण याची जर का बघायला गेली लिंग पुराणात, त्याला बिजोरा म्हणत नाही. लिंग पुराणात त्याचं नाव खरं बलवंत आहे. आणि प्रत्येक भागामध्ये त्यांचे अलग अलग कान आहे. त्याचं नाव खरं बलवंत आहे. तर त्यांचा मिलाप झाल्यानंतर रात्री 12 वाजता तो अद्भुत मुलगा खाली आला आंब्याच्या झाडावरनं.
त्यांच्या हाती लागला आणि तो लगेच गायब झाला. तो जसा गायब झाला तो वरती गेला, त्यांना दिसलाच नाही म्हणून बिजोरा रात्री फिरतो आणि म्हणून तो कानबाईच्या डोक्यावरच बांधावा लागला. कुठलाही बघत येऊ दे त्याला एवढी कान विचारून घे. मी म्हणत नाही मी खूप पंडित आहे असं. आणि ही जी आहे आता आपल्या बाया सहज गाणं म्हणतात, कन्यार परणी ली घ्यावा माय शेष कन्या ली घ्यावा. शेष कन्या कोणाची कोण होती? कोणाची कोण होती शेष कन्या? शेष कोण होता? त्याची कन्या कोण होती? लक्ष्मण शेष होता, त्याची कन्या कोण होती? आता रामायण बऱ्याच जणांनी बघितलं टी व्हीवर. लक्ष्मणाची शेष कन्या रामायण बऱ्याच जणांनी बघितलं टी व्हीवर. सुलोचना कोणाची पत्नी आहे? इंद्रजितची. हां, इंद्रजित कोणी मारला? लक्ष्मण आहे. तिला वरदान केव्हा मिळालं? ती काय झाली? विधवा झाली. तिचा अवतार आहे रामायणातला. शोधायचा असेल तर अद्भुत रामायण बघायचं, 3रा स्कंद बघायचा. ज्यावेळेस 360 ओळी नंबर येईल, 360 नंबर ओळी अद्भुत रामायणाचा 3रा स्कंद. अद्भुत रामायण वाचायला लागतात 4 वर्ष. म्हणजे 3ऱ्या वर्षी जेव्हा शेवटच्या अध्यायामध्ये येईल ते, त्यावेळेस त्याची कथा सापडेल. तर ही सुलोचना इंद्रजितची पत्नी, ही लक्ष्मणाची कन्या होती. आणि जो 14 वर्षाचं आपलं 14 महिन्याचं उपवास राहील तेव्हा त्याला कुठं ते नंतर त्याच्या हातून मरण होईल आणि त्याच्याच सासऱ्याच्या हातून मरण होतं. आणि जेव्हा त्याचा हात तुटला आणि तो बी जिंकत होता तर स्वबळावर जिंकत नव्हता. ती घरी तपश्चर्याला बसायची म्हणून तो तिकडे जिंकत होता. आणि आता तू बोटाने वाट पूर्ण केली ना, मला पण समजायला पाहिजे ना आपल्याला. हां, त्यावेळेस तिची तपश्चर्या चालू असताना हीच वाट मागं गेलेली होती. हीच वाट मागं गेलेली होती. तीच पुढं केली आणि तपश्चर्या चालू केली. तिचं तपश्चर्याचं 12 महिन्याचं जेवढं तप होतं तेवढं कमी झालं. एका ओटाने वाट पुढं केल्यानंतर एका वेळेस 12 महिना जेवढं आपण केलेलं राहतं तेवढं कमी होतं. डोक्यात ठेवायचं, बारीक बारीक गोष्ट डोक्यात ठेवायची. मी एवढ्या घरात मी एवढं जर केलं ना, 10x10 मधून एवढं जर करत आलो, मी सगळं पुराण वाचून वाचून करत आलेलो आहे. मी खूप काही कामं करत नाही, पण बोली वचन मी शास्त्रावरच करतोय. तिची तेवढे ते तप वाया गेलं आणि तिकडे इंद्रजित मरण पावला आणि त्याचा हात तिथून तुटून तिच्या खोपीजवळ आलेला होता. आणि त्याने लिहून दिलं तुझ्या बापाच्या हातून माझं मरण झालं बाबा. ती तशीच तशी गेली. तिच्या हातात तुपाची धार होती यज्ञामध्ये. आपण इथून जी समुद्रापर्यंत तुपाची धार फिरवतो त्याच्या मागचं कारण ती तशीच तशी धार, युद्ध कुठं झालं होतं समुद्रकाठी, तशीच तशी धार ती समुद्रापर्यंत गेलेली होती. म्हणून ती तुपाची धार आपण समुद्रापर्यंत फिरवतो. ती तिथं गेल्यानंतर तिने सांगितलं की तुमचा जावई तुम्ही मारलेला आहे वास. मग त्यावेळेस रामाने वरदान दिलेलं होतं, जरी तू विधवा झाली पण कलियुगात तुला बरोबर तुझा पूजेचा मान पहिले राहील. म्हणून ती आपण कानबाई म्हणतो. लोक म्हणतात विधवा बाई चालत नाही. आता विधवा झालेली आहे तर तुला गावर बाई चालत नाही. आणि आपल्या बाया आणि आमच्या भगत फक्त पिछे जाई आगे जा काही तेले चालले नाही म्हणून माले चालत नाही, तिले चालत नाही म्हणून माले चालत नाही. आमनागर थाट असाच भरतस. हो एवढी माहिती मुगी राही ना, तुला पुरं माहिती नाही. तुझ सासू सांगेल, तुझ सासूला विचार तू पहिले, तुले कोणी सांगेल? 3 सासू सांगेल, 3 सासूला विचार कोणी सांगेल? हे सगळे पुराणच. आता माया मांडायला जातात, 1 नंबरची माया मांडलेली आपण. त्या माया म्हणजे मुळातून मातृकापूजन. मातृकापूजन म्हणजे आता प्रत्येकाकडे काही पहिले देव्या नव्हता. आता जो तो शहाणा झाला, ज्याच्या त्याकडे पैसा आला घरोघरी देव्या होऊन गेलेल्या आहे. आमचे 12 घरं होते. का सुद्धा आतापर्यंत देवी माझ्याकडची जायची. माझ्या सासूच्या लग्नाला जी देवी माझी, चुलत सासूच्या लग्नाची देवी माझ्याकडची, तिच्या लग्नापर्यंत देवी माझ्याकडची होती, माझ्याकडं आणि श्रीधराबाकडं. आणि पहिले काय होतं की ती देवी घरी येईपर्यंत दुसऱ्याचं लग्न धरत नव्हते. आता या भावाकडचं दुपारचं लग्न, त्या भावाकडं संध्याकाळचं लग्न आहे. पण मातृका पूजन करणं मुळातून आता त्याच्यात काय काय टाकेल तुला बी माहिती नसेल. आता माया मांडायला सहज आपल्या बाया जातात, पण तो ब्राह्मण काय टाकतोय का नाही टाकतोय हे बी बघत नाही. ती जात्या कशी तरी पट्टा घेते, चालू येते, कुकवाळा शिंपडून देते, निघून जाते. 100 रुपये भेटले, संपलं काम. पण ती माया काबर मांडली, तिचा खरा अर्थ काय? एखाद्या ब्राह्मणाला विचारून पाहिजे, त्याला हिरवेस कापड काबर लावलेले आहेत, दुसरा पीस कापड चालत नाही.
हिरवा स्पीस का भरला होता? तो देवीचा अवतार आहे. भीमकन्या ज्यावेळेस ती होती ती कानबाई नंतर झाली, पण तिचं खरं नाव भीमकन्या आहे. तिने 14,000 वर्ष तपश्चर्या केली, नंतर शंकर प्राप्त झाला, नंतर तो कन्या झाला. तर हिमकन्या ज्यावेळेस होती तेव्हा काय असे वस्त्र नव्हते, सगळे हिरवे पानच राहायचे झाडाचे, ते लावत होते ते, म्हणून त्यांना ते हिरवं वस्त्र लावावं लागतं आपल्याला. त्याच्यामध्ये रुपया सुपारी तांदूळ टाकलेला आहे. मी आता कोणती बी आत्या माया मंडळी गेली तिने एकाच वेळेस डोक्यात ठेवायचं आणि तो ब्राह्मणाने किती टाकलेलं हे बघायचं. ऐका होता आता काय त्यांना आम्ही खिलवायचं माया मांडलेल्या होत्या तांब्याचे छोटे छोटे तांबे होते आणि त्याला टाकलं त्याने रुपया सुपारी टाकलेलं होतं का साफ केलेलं आहे तिकडचं. पण तिला मी इतकं टाईट ठेवलेलं होतं की त्या दिवसाचं काल पण आठवत होतं. कशामुळं? समजून सांगितल्यामुळं, कारण कहाण्या क्लिअर सांगितलेल्या होत्या तिलाही, म्हणून तिच्या डोक्यात होतं. तिने त्या दिवशी टाकतानाच मामा हे टाका ते टाका सांगताना तुम्ही अक्कल व्यवस्थित द्या. नुसतं हे असं करा तसं करा, हे पकडा ते पकडा, हां पकड नका करू आणि सोड बी नका करू. व्यवस्थित करा तुम्ही काहीतरी. नुसतं करायचं म्हणून करायचं, चालतंय म्हणून चालतंय असं नका करून तुम्ही. आता प्रत्येक बघायची कानबाई तुला उलटी सापडेल. नाही बाई, ते इथं इतकी मोठी पूजा होती ना. आता ती ओपन करतात, ती माहेरी येते, असं राहायला मारावं ती यावंच लागतं. आता पहिलं मुलींना असं का राहायचं, तेव्हा वॉशिंग मशीन नव्हती घरात, नव्हती, त्याच्यामुळे त्या मुलींना असं व्हायचं. कारण त्या विहिरीवर जायच्या, गाठावर जायच्या, धुणं धुवायच्या. आता गौरायचं पाणी घ्यायला बी त्या जात नाही, त्यांना गौर काय हेच माहिती, गौर हेच माहिती नाही. पहिले गौरचं पाणी घ्यायला जायचे, त्याच्यामुळे असं लागायचं. मारत आलं होतं ना गौरायला आलं तर त्यावेळेस तिथं जायची. पहिली त्या गुरवला किंवा कोळ्याला सांगावं लागत होतं की उद्या आम्हाला जाळू उतरवायचं आहे, तू ये होती त्या नैवेद्य घ्यायला, तरच तो गुरव किंवा ज्याच्याकडची जी आसन राहिली तो कोळी तिथं यायचा. त्या घाटवर त्याची आहे ना, तो हा घाटवाला तिथं जायचा आणि त्या घाटवाला इथं यायचा नाही. तो नैवेद्य पडल्यावर राहायचा, पण ते घ्यायला यायचे नाही. म्हणून सांगतो बिना आमंत्रणाचं कुठं जायचं नाही. म्हणून त्यावेळेस ती आपण पूजा केलेली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी आपला सत्यनारायण झाला की आपण देव दिवाळी मोकळी करतो. त्या दिवशी वर्गवण आपण 6 महिन्याचा वटवाळा का करतो? 1 महिना झाल्यानंतर आपण मांडव लांबवत होतो, तेव्हा शेवाय करत होते. आता काही तेवढं डोक्यात ताण नाही, मांडव बिलकुल घ्यायला काहीच नाही. तेव्हा दही भात शिपडायची, तेव्हा तो मांडव थंडा व्हायचा. म्हणून तो 6 महिन्याचा वटवाळा करावा लागतो. आणि ते गवत जे बांधायचो आपण, हिरवं गवत बांधत होतो, ते सफेद 6 महिन्यात होत होतं. ते बांधण्यामागं काय कारण होतं? आता सर पुढे गेले मास्तर, हां तुम्ही सांगता ते पुराणात येत, विचारायचं ब्राह्मणाला ते हिरवं गवत का बांधतो भावड्या, काय उत्तर देतो? माझं उत्तर ऐकून घ्या तुम्हाला. कारण मी तुम्हाला सांगितलं 700 पानाचं पुस्तक वाचून मी मोकळं केलं आणि ब्राह्मणाचं काम सोडलेलं. ते गवत हिरवं राहायचं पण सफेद होईपर्यंत राहायचं. तर त्याच्या मागचं कारण खरं असंही, हा सफेद केस होईपर्यंत याचं आयुष्य लाभो, याचं आयुष्य सफेद केस होईपर्यंत लाभो आणि याचं आयुष्य तेवढं वाढो आणि संसार सुखाचा हो, म्हणून ती दांडी काढत होती. असं शास्त्रामध्ये आहे. फक्त हे ब्राह्मण अर्धवट शास्त्र फक्त पैसे कमावण्यापुरतं सांगतात, खरं शास्त्र लपवून ठेवतात. म्हणून तो 6 महिन्याचा वटवाळा करावा लागतो. आता आमचा गणेश भाऊ जळगावचा देवी विसर्जनला, कानबाई विसर्जनला देवीचं ताट घेऊन जातो, बरोबर आहे. मला एका बाईने कुठं बोलली, मालपुऱ्यांकडं, तिथं बी अशी चाललेली होती. नाही देवी ताटले नकोस, म्हटलं तू आता बोलू नको, म्हणा झोगा मागवलं होते नंतर बोल. तिला म्हटलं तू मांडव शिंपवण्याच्या वेळेस देवीचं ताट घेते का दूध भात हातात घेते? म्हटलं तुझ्या मुलीचं लग्न झालं आहे का? हा, मला 2 पोरी आहेत भाऊ. म्हटलं दोघी पोरींचे लग्न केले का? म्हणे हा. म्हटलं तू देवीचं ताट हातात घेऊन गेली होती मुलगीला वाटे लावण्यासाठी का दूध भात घेतला होता? म्हटलं हातात. म्हणजे दूध भात.
म्हणून जेवीन ताट कसा लागेल तुम्ही कानबाई वाटे लावायला जाई राहिनी खाली वाले ही राहिनी मी म्हणते बोलले म्हणतो मी तुला पहिलेच सांगा म्हटलं तुझ्याकडे कोणता बघतो मी तुला नाव कधी सांगितलं राहणार म्हटलं तू कशाला माझा बोल राहणार मला माहिती कोणता बघत काय काय आयटम करतो असं आणि योग 9पासून मी कार्यक्रम करतोय माझा अभ्यास कमी नाही राहिला कुठेही काही येड्यासारखं बनवायचं कारण मला माहिती आपल्याला काही माहित नाही फक्त गमत राहत राहील तेच नाही सांगणारे सांगतातच पण माझी बी असा अभ्यास आहे ना भाऊ तुझा अभ्यास किती आहे मग मला पुरं सांग आता ती परवा गुरुवारी चाललेली होती ती जाम आली होती आपण कानबाई काल वाटे लावायला गेलो तेव्हा काय मी काय सांगितलं तिला गुमू द्या पाहिजे तिच्या नाही ना लागू नका शुक्रवारी सकाळी मी कधीच गुमणाऱ्यांच्या नादी लागत नाही आणि जी माझ्या नादी लागली तिचा पट्टा पाडल्याशिवाय मी कधीच सोडत मला जर म्हटलं मी सप्तशृंगी माता आहे बरं तू माता आहे तुला एक नाही पुरा कापूरचा वडा मी देऊन टाकेल पुरा डबा मी तुझ्यासाठी संपवून टाकेल ती तयारी आणि तुझी सप्तशृंगी माता आहे तुझं किचो पीठ तीच आहे तुझे आईवडील कोण आहेत तुझी मान वाकडीच काय आहे तू कोणाकडं पाहत होती तेवढी मला क्लिअर सांग नंतर मी तुला देतो जोड ती सांगत नाही तिच्या बापाने ती सांगू शकत कानबाई माय सांगितलं मला तू कानबाई आहे मागच्या जन्मात कोण होती तू कोणाची मुलगी एवढं मला सांग मी तुला एक नाही पूर्ण डबा देऊन टाकतो तुला माझ्याकडनं स्पेशल साडी बी देतो पण माझी उत्तर क्लिअर दे तरच नाही तर माय हा धंदा आपल्याला अजिबात जमत नाही जोडी चपले उचलून मी धंदा करत नाही मला दुसरी तारीख भेटायला पाहिजे आणि तिला माय म्हणा अजिबात नाही करायचं खरं दुधाचं दूध पाण्याचं पाणी करा दुसऱ्या लेडं बनवू नका आमच्या बघा दोघांचे धंदे होऊन गेलेले आहेत 3 लोकांना तिला ताई करल्या म्हणा आणि लगेच मग आपली दुसरी तो बघा चांगला आहे तो चांगला म्हणा तो वाईट म्हणा तू त्याचं काम क्लिअर कर नाही सुपारी भेटली तर अंदाज काय करतोय तू घरी उपाशी आहे का त्याने जन्माला घातलं त्याने आपल्या धान्य घरी पाठवलेलं आहे ना तू जोडीचे आपले उचलून काय कार्यक्रम करतोय कशाकरता करायचं खरं जे ते सांगा ना आणि कोण म्हणतं अंगात येत आहे आता तुम्हाला सांगा 19पासून या वर्षाला माझ्या 16 कानबाय पकड आजपर्यंत गणित लावून घे संध्याकाळी बसून कॅल्क्युलेटरवर इतक्या वर्षाच्या एवढ्या माझ्या कानबाया 3 दिवस उपाशी राहून माझ्या अंगात अजून आला नाही पण स्वप्न झाली नाही आणि तुझं लगेच कसं काय उंबरखेडच्या वालीच्या विरोधात मी नाही आहे उंबरखेडवालीच्या विरोधात मी नाही आहे पण बोलायची पाळी आहे नवरा महामात्या शिरूरला तिथून त्याला आणलं तो म्हणे महाराज आपले काहीच माहिती नाही म्हटलं तू म्हणतो ना म्हणे हा माझ्यातला एकही मुलगा मी पूजेला बसवला नाही माझ्या म्हणणाऱ्याला खबर की माझ्या हातून त्याचं उलटं नको आहे तर म्हटलं तू तर पैस पण मला काहीच माहिती नाही तू पैस मी सगळं तुला सांगेल त्याला सगळं रिपीट करून सांगून दिलं माझी दक्षिणाही मी त्याला देऊन टाकली ज्या दिवशी वरचावाळा पातोंड्याच्या कमी 25 पोरी दिल्या आहेत 25 पोरी केलेल्या आहेत मुंबईकडच्या त्यांना माहिती बाबा काही खात नाही त्या मला बोलवायला आला तेव्हा तो पहिले सुरुवातीला तो एवढा होता वाजायला आपल्याकडं तो पोरे हां तो पोरे आणि मी मागच्या तेव्हा तर एकदम पडी जागा होती तिथं तिने आता घर बांधला ते आपल्या वाण्यांच्या जीवावर निघून गेलो तर म्हटलं रात्री कार्यक्रमात बोलू नको वर्जून गेलं रात्रीचा कार्यक्रम झाला विसर्जन करून आलो शनिवारी आता माझी माणसं इथं बसले काय भाऊच्या दाराशी बसले काय तू जर एवढं कलेक्टर आहे तर मग तो माणसांची सोय घरात जाऊन माणसं जर बाजूच्या घरात दाराशी बसले तर काय करायचं हिरकानी जळकतिवा माय कनरकान बाई नीरा हिरकानी जळकतिवा माय कनरकान बाई
सप्तय्या पूजति वा माय कनेर कानबाई नीरा सप्तय्या पूजति वा माय कनेर कानबाई जागा जने मति वा माय कनेर कानबाई नीरा जागा जने मति वा माय कनेर कानबाई रासय्या मोजति वा माय कनेर कानबाई नीरा रासय्या मोजति वा माय कनेर कानबाई मुठैया धरति वा माय कनेर कानबाई नीरा मुठैया धरति वा माय कनेर कानबाई रासय्या पूजति वा माय कनेर कानबाई नीरा रासय्या पूजति वा माय कनेर कानबाई जोत जलावति वा माय कनेर कानबाई नीरा जोत जलावति वा माय कनेर कानबाई गट्या जप जति वा माय कनेर कानबाई नीरा गट्या जप जति वा माय कनेर कानबाई गायन करति वा माय कनेर कानबाई नीरा गायन करति वा माय कनेर कानबाई वाजत्री वाजति वा माय कनेर कानबाई नीरा वाजत्री वाजति वा माय कनेर कानबाई
रासय्या जायती व माय कनेर कान बाई नीरा रासय्या जायती व माय कनेर कान बाई हिरकनी वैयर नटा कतिवा माय कनेर कान बाई हिरकनी वैयर नटा कतिवा माय कनेर कान बाई हिरकनी पीठ जबरती व माय कनेर कान बाई हिरकनी पीठ जगाळती व माय कनेर कान बाई हिरकनी कणिक भिजवती व माय कनेर कान बाई हिरकनी कणिक भिजवती व माय कनेर कान बाई हिरकनी लोयन करती व माय कनेर कान बाई हिरकनी पुराण भरती व माय कनेर कान बाई हिरकनी रोट जरा दती व माय कनेर कान बाई हिरकनी रोट जरा दती व माय कनेर कान बाई
नमस्कार सर्वती आरती
वर्षापुरी माता बासरी वाजनी रे माय मनी माता नाचनी रे शिरपूर मा बासरी वाजनी रे माय मनी माता नाचनी रे शिरपूर मा बासरी वाजनी रे माय मनी माता नाचनी रे शिरपूर मा बासरी वाजनी रे माय मनी माता नाचनी रे मांग मागुलाल भरणी रे काय मनी माता नाचनी रे कपायले मरट भरणी रे माय मनी माता नाचनी रे शिरपूर मा बासरी वाजनी रे माय मनी माता नाचनी रे शिरपूर मा बासरी वाजनी रे माय मनी माता नाचनी रे डोळा मा काजय भरणी रे माय मनी माता नाचनी रे नाक मानत निघालनी रे माय मनी माता नाचनी रे शिरपूर मा बासरी वाजनी रे माय मनी माता नाचनी रे शिरपूर मा बासरी वाजनी रे माय मनी माता नाचनी रे कानमा कुंडल घालनी रे काय मनी माता नाचनी रे गया माझी चांग घालनी रे काय मनी माता नाचनी रे शिरपूर मा बासरी वाजनी